नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। फक्त रोख रक्कम चोरणारा सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात। पनवेल शहर परिसरात बंद दुकानाची कडी कोयंडे उचकटवून आतमध्ये असलेली रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून तो गुजरात येथे पळून जात असताना ताब्यात घेतले आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पनवेल शहरातील लकी स्पोर्ट्स, सखी कलेक्शन, बिकानेर स्वीट्स, श्रीकृपा स्टेशनरी, बुक शॉप या ठिकाणी अज्ञात चोरट्याने चोरी करून दुकानातील फक्त रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। सदर चोरट्याला शोधण्याचे पनवेल शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकाते, पोलीस हवालदार संदेश म्हात्रे, मिथुन भोसले, अमोल पाटील, पोलीस शिपाई साई मोकळ काकडे आदींच्या पथकाने सदर गुन्हेगाराचा तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध घेत असताना सराईत गुन्हेगार जगदीश फराड, वय वर्ष 45, राहणार चिंध्रण याची माहिती मिळाली। त्यानुसार पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने या चोऱ्यांची कबुली दिली असून त्याने यापूर्वी सुद्धा पनवेल शहर परिसरात अशाच प्रकारे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर आरोपी हा फक्त रोख रक्कमच चोरत असे व त्यानंतर तो गुजरात येथे त्याच्या घरी जात असे व काही दिवसांनंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी अशाच प्रकारचे चोरी करत असल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे। व्यावसायिक बंधूंनी आपल्या दुकानात, कार्यालयात चोरी झाली असल्यास सदर चोरी छोटी असली तरी याबाबतची माहिती व तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात जरूर द्यावी। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।